आपण चाललो आता कोकणात स्पेस टेक्नॉलॉजी वाला रोड आलाय. स्पेस टेक्नॉलॉजी पकडलेला आहे. आपल्या ब्लॉग मध्ये 20 वर्ष स्वागत करतो. आता आलो मी पेट्रोल भरायला आणि आता बघा घरातनं मी 6 वाजता निघलो. आता 6 वाजता झाले आणि आपण चाललो आता कोकणात वरसुली बीचला. तर चला मस्तपैकी जाऊ. वातावरण लय क्वालिटी झाले बघा ना, मस्त भगवा दिसतोय. मला लय आवडतं हे वातावरण. राईड करताना ना नादच नाही. आता आपला भगवा रंग आपली शान आहे आणि तो आपल्या डोळ्यासमोर आहे. क्वालिटी आता वाजलेत बरोबर 6:15 आणि मला अंदाज दाखवतोय मी 10 पर्यंत पोचल, म्हणजे 9:50 पर्यंत. आता मी शक्यतो ट्राय करेल, मी नॉनस्टॉपच जाईल. तर काय 150 किलोमीटरच आहे. मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा पहिल्यांदा आहे ना, म्हणजे मी आणि दादोनी आमच्या एक राऊंड मारलेला महाबळेश्वरला जाऊन. कोकणात आम्ही परत रिटर्न येत होतो तामिनीमधनं. त्या दिवशी ना माझी तामिनीमध्ये एवढी फाटत होती, मी शपथ सांगतो. रोड आमचा माहितीच आहे, पण तरी पण भीती का वाटत होती, कारण मला गाडीला लाईटच नव्हती. आणि आता असती लाईट आहे, समोरची लोक मला घाबरतात. कारण डोळ्यात लाईट जाते यांच्या. हा कसा आहे अप्पर. ओ नेहमी गाडीला लाईट लावा. बघा ना आता आता मला काय वाटत नाही, कारण मला समोरचं दिसतंय. मला रोड कळतोय, रोड माहितीच आहे, पण थोडं पुढचं दिसतंय. लाईट लाईट हवी गाडीला. तर बघा जंगलातला वनवा. वनवा आजकाल बघायला भेटत नाही, कारण जंगलच राहिली नाही. तामिनीचा रोड बघा कसं आहे. तामिनीचा रोड नुसता गोल 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 गोल. डायरेक्ट ना डायरेक्ट वातावरण बदलला. घाट चढत सोपर्यंत आहे ना असलं गार लागत होतं ना, थंडी नुसती थंडी. आणि आता घाट उतरायला लागलो डायरेक्ट दमट वातावरण झाले. प्रॉपर दमट. डायरेक्ट मला गरमच व्हायला लागलं. हो ना, असं आता आपण आलोय. वा. तर फायनली तामिनी उतरलोय मी आणि इकडे जातो आपल्या MIDC ला रोड. आता या रोडवरच आता आपण इकडून जाणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी इथनं चाललोय, म्हणजे माझं फर्स्ट टाइम या रोडने जायचं. स्पेस टेक्नॉलॉजी वाला रोड आलाय. स्पेस टेक्नॉलॉजी. आई ग आई ग आई ग. शेवटचा होता. गाणे का पण झाले जरा बघतो. आजच्या 2 मिनिटं थांबू जरा. नॉनस्टॉप आलोय. 70-80 किलोमीटर राहिले. 2 मिनिटात गाणे लावतो. अयो पाय जरा स्ट्रेच केले. बाबा काय झालं रे तुला. अरे कसला रोड आहे नुसतं खालीवर. वा 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 वा. रोड वरती ऑफ रोड. चांगल्या रोडला ऑफ रोड. इकडे वळायचंय. तर फुल पाचोळा सैरा वैरा वाईब येते. गोंधळ पाडामध्ये आलाय. गोंधळ पाडामध्ये कुठे गँग कुठे गँग कुठे निले आहे का. निलो आपली गाडी उचलायला. दूर दूर फटाके फुटले डायरेक्ट. गाडी कुठे आपली. चायला वरण नारळ पडतंय. झोर पडायचा. गँग कुठे गँग कुठे झोपली. सगळ्यांना उठवतो. झोपला. उठकी. आता आहे ना बघा, बरोबर आहे ना 9 वाजलेत 9. आणि मी मागाशी नवीन वायझर लावलेलं. नवीन हेल्मेटला माझं नवीन वायझर लावलं. आणि वायझरवर किडे बघा. आणि हे किडे बघा. इथं पण किडे, इथं पण किडे. इकडे निलंय. मोठा किडा सोनकिडा आहे. सोनकिडा आहे. सोनकिडा. नागतोडा आहे. नागतोडा. नागतोडा. जरा पांढरा किडा. सगळी गाणी वाजवत होती. टेन्शन घेऊ नका. काय विषय आला गाडीत.
गाडीत मी आहे ना ही घाट पार केल्यावर ह्यांना म्हणलं की दादा चहा प्यायचं का ह्यांना लाज वाटायला पाहिजे आणि हे वक्तय हे डावीकडनं हे वक्तय उजवीकडनं ते वक्तय मला पण बघत होतो गाडी लिहिल्या का आणि त्यात एक तर पोरगी पांढर वकली बस मधनं आणि त्याच्या 5 मिनिटात एक पिवळं वकली खायला म्हणली दूध पिऊन वकली का काय आता बरोबर आहे ना 11:30 वाजले 11:30 नाही बघा आत्ताशी आम्ही सगळे जेवायला बसलोय एवढी चर्चा हा मी कांदा आणि फक्त मीठ खातो ओके कारण मी मीठ खात नाही हो मी शुद्ध शाकाहारी म्हणून आम्ही येडे आणि हा डाएट वरती आहे तर आता जेवतो आणि आता डायरेक्ट आपण उद्या भेटू हा बोल बोल ना कॉन्फिडन्स गेला माझा बोल की बोल चालू आहे काय बोल मला आठवण संपलं माझं जे बोलायचं चॉकलेटच्या बंगल्याला कॉफीचे दार गोड गोड हे पण चुकीचं हे पण चुकीचं बोललास तू म्हणजे मला वाटतं तुला पहिलीतच वर्गातनं हाकललेला आहे आता आम्ही जेवतो चला बाय वाजले किती वाजले 12 वाजले आणि म्हणून मी चालले फिरायला हा अयो आवाज बघा आवाज आवाज आहे का आवाज तुम्ही पाण्याचा आवाज आहे का थांबा मी शांत बसतो असला डेंजर आवाज येतो अख्खी शांत अख्ख्या बीचवरती कुणीच नाही चल मस्तपैकी मन्याने मी मस्त मस्त फोटो काढलेत क्वालिटी आता जाऊ रूमवरती बाकीची गँग काय आली नाही ती जेवण होती हा आपणार फोटो बघून बघा आता परत म्हणते यायचं अरे अरे आत्ता 12 वाजता इथं पाणी होतं इथं 12 वाजता पाणी होतं चंद्रावरती आणि आता 1 वाजलाय आणि परत सगळी गँग आली इथं चालायला आणि बघ आमच्यासोबत अजून गँग आहे माझी सिक्युरिटी काय तुझं ढेरपोटे फोटो काढून आता बरोबर 1 वाजून 5 मिनिटं झाले आणि गँग बघा केवढी आणि आमची 2 जण झोपायला गेली आता आपण झोपायला जाऊ सगळी जण आता आपण पण झोपायला जाऊ आता दमले सगळे आता झोपू आता झोपायला खूप परिश्रम केला आहे इकडे खूप चाललं असतो आणि मी जस्ट समुद्राची पातळी पण असं काय माहिती मागाशी पण होता नुसता खड्डा करून झोपते 3 ठिकाणी खड्डे केले त्यांनी तिकडं मागं एक खड्डा केलाय इथं परत खड्डा करते आणि आत्ता बरोबर 9 वाजलेत बीचवर जायचा प्लॅन होता आमचा सकाळी मस्त 5-6 वाजता पोरं झोपली 2 वाजता आणि आता चाललो आम्ही बीचवरती आणि अशा प्रकारे अर्धा तास झाल्यानंतर गँग रूममधनं बाहेर आलेली आहे आणि आम्ही चाललो आहे बीचवरती बघा वर्सुली बीच आणि इथं कोणातरी सहल चालू आहे काय एक जण जायचं चला लपडा असं झालाय सगळ्यांनाच राईड करायची आणि फोन सांभाळायला कुणीच नाही आमच्यात तर एकाला कुणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागणार आहे अच्छा आहे ना मी एक तर उशिरा आलोय रात्री एवढं करण्यासाठी मला बाहेर बसवतोय जास्ती किडा तुलाच होता सांगता आमच्या सोबत चल तर नमस्कार आता आम्ही आलोय वर्सोली बीचला तिथं आता फोटो सेशन चालू आहे आणि फॅमिली बीच आहे खूप सुंदर बीच आहे दाखवू का तुम्हाला 2 शेर बघा आमचे सेफ्टी बीच आहे म्हणतात पण बघू आता सेफ्टी बीच आहे म्हणतात पण बघू आता आम्ही आतमध्ये जाऊन कसं होतंय पळतो वर्सुली बीच आपल्यासारख्या पोरांसाठी नाही लाटाव का इथनं चालू इथनं पार तिकडे कुठेतरी आम्ही आतमध्ये गेलो तिथनं परत इकडं आलोय आता मूड गेलाय आता जातो बाबा कपडे आता प्रयत्नानंतर जीवावर खेळून आम्ही 7 फुटी खेकडा पकडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातात पण मावत नाहीये एवढा मोठा आहे तो खेकडा थांबा क्लोजअप दाखवतोय बघा अरे हलू नको बघा बघा कसं खेकडा मी जीवावर खेळून त्याला माझ्या हातावरती नाचवतोय तुम्ही विचार करू शकता म्हणजे मी किती ताकदीचा माणूस आहे
मित्रांचा विचार करतो ना का आपलं जेवण आलंय नाही आलं, थांबू आपण नाही का. आणि बघा इथं आहे ना सगळी बसली अशीच. आणि हा बघा एक पाव हाणलाय, बुर्जी मागवले मंगळवार बिंगळवार आहे का नाही मागवली पण आली नाही. हा थांबतो का आमच्यासाठी? थांबले की काय फक्त तुकडा मोडून ठेवले. अरे अर्धा पाव खाल्ला की. आता 11:30 वाजलेत बरोबर. आणि पोर आपले निवांत बसलेत, एकदम निवांत चालू आहे कार्यक्रम. आता माझं ठरली, मी आता इकडे आलोच आहे. तर आता जाऊ आपण फेरीमधनं गेटवे ऑफ इंडियाला जातो मी. फेरी भेटणार नाही तुला. फेरी भेटणार आहे, मी जाणार आहे लवकर. आणि मग तिकडनं तसं मी घरी. आणि हे सगळे तासभराने सगळे निघतात. थांबके 2 मिनिटं आहे. 4 वेळा चालू करतोय तर बोलतो ना काहीतरी. रील अरे अरे कसली रील 4 वेळा सांगतोय तो, बोलतोय मध्ये मध्ये रील लावून बसतोय. रील कट. बाय 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 बाय. तर आता वाजले येस आता वाजले 7:30. कुठं? हा जेटीने जाणार आहे. नाही ते लांब पडत असेल तर नको. बोटीत बसला पाठवतो. हळूहळू जा. येस हा. तर जाऊ का? आला असता पुण्याला तर जेवला असता. अरे यो बाई इथं पुणे झालंय. जेवला असता पुण्याला. नाही नको. नाही जाऊ का? चला सावकाश जा. हा. आता वाजले बरोबर ना 12:30. चला गणपती बाप्पा मोरया. माझा मेन विषय पहिला असा आहे, मला काम म्हणजे हे करायचं, मला चैनीला लूप मारायचं. कुठे चैन ड्राय पडल्यात जमाय जरा. बीच इथनं आपण मांडवा जेटीमध्ये बसणार आहे. आणि मांडवा टू मुंबई डायरेक्ट 1 तासात. 3 तासाचा प्रवास होतो. डायरेक्ट आपण 1 तासात करणार आहे. तिथं कसं जायचंय काय कल्पना नाही बाबा. ओ पलीकडे जाऊ का? नाही बुकिंग नाही केलं अजून. हा बुकिंग करायचंय. काय मला माहित नव्हतं, पहिल्यांदा आलो मी. म्हणलं टाइमच जातोय ना, ते बुकिंग केलं वायाचं. 730 400 होतं ना काहीतरी. माणसाचं किती आहे? UPI ते मी ऑनलाईन बघितलं, टोटल मला 420 दाखवलं. इथं बाईक थांबवल्यात, सगळ्यांच्या बाईक एकसाथ सोडणार बघा. एवढ्या बाईक आहेत, जवळपास 10 मिनिट आतमध्ये. बोटवाल्यांनी स्कॅम केलं आमच्यासोबत. मला वाटतं ती लालवाली बोट असणार आहे यांची, पण आली ती पांढरी बोट फुल पॅक आहे. तर मला फिरता येणार नाही. बघा ती वाली बोट आहे आपली, आणि ती AC आहे आणि पॅक आहे म्हणतात. पण उपयोग काय? वा वा वा. आयला यात जायचं आहे. मला नाही आवडली बोट, पण आता चालतंय. सरळ घालतो मी आपली, बसल तरी गाडी. हो सर. तर बघा गाड्या बघा केवढ्या आहेत. नाही आपली इथं उभी आहे. आता ना, आता बोट पण चालू झालेली आहे ती, आणि आपली गाडी तिथं उभी आहे. तर आपण जाऊ वरती जरा. कसं काय हो? कुठं नाही यायचं? AC कुठे? AC कशी बोट? मला गरम व्हायला लागले. मला ओपन बोट पाहिजे होती, ही बंद बोट भेटली. ते काचा पण क्लीन नाही केलाय. एवढ्या उत्साहाने आलतो ना, म्हणजे त्या लाल बोटीमध्ये बसू मस्तपैकी, इकडे तिकडे फिरता येईल. इथं आल्यावरती पांढरी बोट दिली, त्याच्यापेक्षा चांगली मी गाडीने गेलो असतो. या बोटमध्ये बसू नका, मी सांगेल बोर आहे एकदम बाकवास. त्याच्यांना फिरायचं आहे किंवा एक्सप्लोर करायचं आहे, या बोटीत बसूच नका. गप आपलं रोडनी जावा. ओके, ते लाल बोट असेल तरच जावा, त्यात मजा नाही. ह्यात एका ठिकाणी बसून राहिलं तर 1 तास प्रॉपर थांबणार आहे, थांबणार. आणि ही बोट म्हणतात फुल AC आहे. मला गरम होते, ACची हवा काय लागत नाही. मी जॅकेट पण काढून ठेवलं आहे, तरी पण मला गरमच होते. सगळ्यांचं मोड ऑफ झालं इथे. नवीन मित्र भेटले, ते पण आपले वाकडचेच आहेत. प्लॅन फ्लॉप झाला पण आम्हाला लालवाली वाटली, पांढरीवाली आली. तू सांग भाऊ, हे आम्हाला तुझं मनोगत सांग जरा. खरंच लय नाराज झालो माहिती का. हे मानेचा गणपती येतो, मानाचा गणपती. हा का? हे दोघं दाखवा, हे जोडणं झालेत मला. हे सोडा गेले. भाऊ सोड की, मी नाही भाऊ. तुम्ही तरी जा. छोडो ना भैया.
तुम्ही तरी जा. हे चुकीचं आहे राव. एक मिनिट एक माझी रिक्वेस्ट आहे की यांनी M2M वाल्यांना सांगा की कोणती लालवाली कोणती ह्या ज्या पांढरी फेरी जी आहे का त्यामध्ये थोडं सीयू साठी थोडस ओपन ठेवा ओपन ठेवा Open space. ठेवा. माझी रिक्वेस्ट आहे जर गेला विचार तर. आमची पण आहे खरंच एवढे 700 रुपये देतोय तर बंद याच्यात नको. त्यात एसी पण चालत नाही. मला एसीची हवा पण लागत नाही. एसी बंद आहे. एसी बंद आहे इथला. बोटीचं लायसन्स कुठे आहे रे भाई? हॅलो गायस, माय नेम इज अभय दळवे, ओंकार पाटील. आम्ही आज पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतलाय. Have it, man. दादा असंच ना आमच्याकडे लायसन्स हा दादा बोलतोय यांच्याकडे लायसन नाही मग गव्हर्नमेंटने परमिशन दिलीच कस काय त्याच्यावर तुम्ही स्टे घ्या प्लीज लवकरात लवकर कळवा. या बोटींपेक्षा आहे ना हे बघा थांबा दिसू द्या. बघा ती वाली बोट नाही भारी आहे. तसल्या मालवाल्या बोटमध्ये गेलं लागलं असतं. तो ना ती अख्खी ओपन आहे. आणि मला नवीन मित्र भेटलेत. तुझं नाव सांग जरा. माझं नाव अभय दळवे. हा भाई अनिकेत ओमकार आम्हाला सगळ्यात पहिला भेटला. शुभम साई मी वरद. M2Mचा प्रवास झाला आमचा. अर्ध्या रस्त्यात आम्ही मांडवावरून मुंबईला आलोय. एकदा परत तुम्हाला बोट दाखवतो बघा आतना कशी. ही बोट फक्त अशा लोकांसाठी ज्यांना खास मांडवा टू मुंबई यायचं आहे आणि ज्यांना फिरायचं आहे नुसतं टाइमपास करायचं आपलं त्यांनी या बोटीत बसू नका. ती लालवाली बोट बेस्ट आहे. त्यात फिरता येतं यात फिरता येत नाही. 2 मिनिटं एवढी पळपळ जाते ना. तुमचं नाव काय? फरदीन भाऊने मला गाडीची चावी आणून दिली. चावी वरती विसरली. कुठं होती चावी? वरती चावी राहिलेली आणि खाली चावीने पळापळच केली ती माझी. भेटली चला. M2M ला जरा बोललो त्यामुळे ना M2M ने माझी गडबडच केली 2 मिनिटं. तर आता जाऊ. 2-1 सबस्क्रायबर्स वाढले. असंच सबस्क्रायबर वाढवत जाणार आहे मी. तेव्हा का मुंबई जातो मी काहीतरी खातो आता किंवा पितो काहीतरी. भूक लागली मला. मुंबई म्हणली की गर्दीच बाबा. आता मुंबई मधलं मला काय घंटा माहित नाही. तर जायचं कुठं करायचं काय काहीच कल्पना नाही. ऐक आगीतून निघलो पटत आलो. त्या गाडीमध्ये इतकं बोर झालं आणि आता इथं ट्रॅफिक. आपला एक मित्र राहतो त्याला फोन लावू आपण. मागच्या व्लॉग मध्ये भेटलेला ना तो. त्याला फोन लावू थांबा. बघा मोठी डबल डेकर केवढी आहे ही बाबा. अयो डबल डेकरला बघण्याचं नाही ना खाली लक्षच नाही गेलं माझं. कसं का आपली कसला धक्का पण दिला मी. हे हँडल बार मोठा आहे त्यामुळे लफडा होतो राव. मंत्रालयाजवळ आहे आणि आता जाऊ मरीन ड्राईव्हला. मला एक हे बघा मरीन ड्राईव्ह. जाऊ कुठे नाश्ता करू पटकन. भूक लागलीत मला आता. सगळा माल तिथेच ठेवतो मी. अरे राव इथं उन्हात जाण्याची लोक बसतात रे. फुल कपल बिपल बसतात. कसं खुकार रे ते. उन्हाचं कसं काय बसवत ना मला तेच कळत नाही. गावात इधर का पता नाही ना कुछ. किधर लगाऊ कुठं लावू आहे का तिकडं? हा 3:30 वाजून 5 मिनिटं झालीत आणि मी आलोय संतोष मला. आता विषय भूक खाऊ आणि मग गेलो तर झालं. डॉक्टरचं नाव खाली एवढीच झालं. एवढीचाच कुकार विषय झालो बघा सकाळपासून. खूप आपण टेस्ट बघू कशी याची. आता वाटतं चांगला असावं असं हो. नंतर परत काय जेवण भेटतं. किटी पार्टी पुलावरती चढायचे. ओ भाईसाला अच्छा इधर से ना ठीक है थैंक यू बाय.
तिकडनं आहे का? हा भायकाला ओके हा चालते थँक्यू. भायकाला एक माझं फ्रेंड राहतो तिकडे चाललोय मी त्याला भेटायला. रेकॉर्डिंग चालू शकतो कोणी पण कसं पण खापकून आडव्या गाड्या घालते. आले खरा वालता कसला होता खूकार. ओ साहेब भायकलला जाऊ का इकडं. बाळा सर जाऊ दे मला. बाळा एस ब्रिज थांब जरा. माझा मित्र आहे तिथं जॉबला त्याला भेटायला चाललोय. हा मित्र आहे. विषय काय आता मी अलिबागला होतो अलिबाग वरनं ते फेरीमध्ये बसलो आणि इकडे आलो मग म्हणलं आता जाऊ का. आता वाजले बरोबर 7 वाजून 5 मिनिट 7ला 5 मिनिटं कमी आहेत आणि मी आता निघालोय घराच्या दिशेने. जरा वेळ बसलो आम्ही गप्पा वगैरे मारल्या. अटल सेतूवरती टू व्हीलर जाऊन देत नाही रे ना तर लय भारी काम झालं असतं. 1 मिनिट हा सुग आहे का देखो जरा साइड में भी डालो साइड में कंटिन्यू करीत ये मला झोप आली आता. ऐक मस्त पैकी जरा मुंबई सोडतो आता. वैताग आला बाबा गर्दी अष्टविनायकच्या राईडला परत आपल्याला इकडे यावं लागणार आहे. अष्टविनायकला कधी मुहूर्त लागतोय बघू लवकरच करू. बघा तुमच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर सोबत येऊ आपण करू राईड. भाई कसं राहता राहतो मी इथं मुंबईवाल्यांनो एवढ्या गर्दीत. गावात एवढं ट्रॅफिक भाऊ नाही भाऊ मी नाही राहू शकत. वा 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 महाराजांना मुजरा काटा लांगर काटा भाई. भरपूर वेळाने मी ट्रॅफिक मधून सुटलं बरं वाटतंय मला. लाईट कुठं ती या बाबूजीची लाईट आहे. कसला ब्लिंकर पेट्रोल होतं तसं पण पेट्रोल भरू नंतर कशाला थांबू नंतर जेवायलाच थांबू आपण. फुल करा. हा मला पण वाटतं गाडीला सर्व्हिसिंगची गरज आहे आता. करू देऊ. अय्यो नवी मुंबई महानगरपालिका आहे. कसला धूर आहे हा. नक्की फॉग मॉग असणार आहे. एवढा धूळ आहे. धूळ तर नाही वाटत आहे. धूळ असं दिसलं असतं. वास येतोय घाण पोल्युशन. मेन गरजेच्या ठिकाणावरून तर बाहेर निघालोय मी आता. मला नाही वाटत पुढे मला गर्दी लागल. नुसता मोका रोड असो 60. बघा मी सिंगापूरला पण आलो. एकाच दिवसात सिंगापूर पण झालं माझं. आणि पनवेल मध्ये माझा एक मित्र होता त्याने काय माझा फोन उचललाच नाही. त्याला झाडतो होता घरी गेल्यावर. फुल गर्दी आहे फुल ट्रॅफिक आहे आणि आपलं चालू इकडून तिकडून. आलो पुढे ते बघा एक्सप्रेस. त्याला केवढा लाईटी आहे आणि इथं आम्हाला काहीच लाईटी नाही राहू. याला काय अर्थ आहे. त्याला एक्सप्रेसची आहे ना नेहमीची बोंब आहे बघा. अख्खा जाम आहे. बघा काय दिसतोय नाद दिसतोय नाद खतरनाक. नाही ओळखलं. किती दिवसातून आलाय. किती दिवस म्हणजे आता एवढं चालतो. तेवढ्यात महिना पण नाही झाला. महिना झाला. महिना झाला ना. महिना. तुम्ही लय व्हायरल झाले. कसं काय तुमचा व्हिडिओ टाकला मी. कायचं आपण बोललो आठवतं का. तुम्ही मला म्हणते नर्मदेला जायचं इकडे जायचं आम्ही 2 जण आलतो बघा. तुम्हाला किती लोकांनी बघितलं जांभळं गेलं ना ते आमचा भाऊ गेला. मला जायचं होतं बाळा. जासाल तुम्ही तुम्हाला लय लोकांनी बघितलं. जायचं होतं मला पण माझी आई आजारी आहे ना. तुम्ही कुठं बघा. बघा 90,000 लोकांनी बघितले. बघा या आजी आहेत आपल्या झुणका भाकर. तर यायचं सगळ्यांनी आजीची भजी. आता आजीची पिठला भाकरी पण खायला या तुम्ही. भजी पण चालू भजी आहे ना आधीपासून तिकडं. हा ती चटणी पण करा. कांद्याची चटणी असते नाही का भजी सोबत. सेपरेट मसाला आहे का. सेपरेट चहाचा मसाला. बघा इथं स्पेशल मसाला वाला चहा घ्यायला इथे. वास बघा
भारी हो. मी ना मी चहा पित नाही कधी. आजींचा चहा लयच क्वालिटी लागला मला. चहा पित नाही. धंद्याच्या वेळी असं नाही करायचं. आता मी खास फिरवत अरे बाळा असू दे येतो. धर, हा. हा जरा आपल्या एरियात आली की जरा बरं वाटतं. आय लव्ह लोणावळा. वा वा वा. गाडी आली खिंडावा कसली क्वालिटी. आज कशी क्वालिटी दिसते, क्वालिटी विषय लय भारी खिंड आहे. एकदा इथं सकाळी येऊ आपण. बघा पाहुणा पाहुणा पाहुणा. काल तामणी जाताना भीती वाटत होती मला, का तर बिबट्या येईल म्हणून. लय बिबट्या आलेत इथं पण. असं वाटतंय असा पटकन बिबट्या आला तर घाटात पळता पण येणार नाही गाडी घेऊन. नेमकं टर्नला बिबट्या दिसावं पुढं आईच्या गावात. नेमकं असं टर्नला आला ना बिबट्या, टर्नला मग काहीच करता येणार नाही, पळता पण येऊ शकत नाही. काहीतरी कार्यक्रम इथं बघा. आई शपथ लय घाण पुढे आलो मी. लय घाण. तिकडे सध्या बघा, तिकडे ती मोठी लाईट, ती लय लाईट आहे बघा मध्येच एका ठिकाणी. लय लय लाईट लाईट. तिकडे गेलो मी आता सरळ तिकडे निघून. तो मधला एक टर्न विसरलेलो. आता बरोबर 17 मिनिटं झालेत. मी आलो गावात. आता आपलं टोटल किलोमीटर झाले 346 आणि झालं. आता मी दमलोय. आता जाऊन झोपतो जरा, आराम करू. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ए गँग, अहो तुम्हाला गारठा बिरटा आहे का नाही काय? हा नक्याला बंद केला. चालू आहे का? हा चालू आहे. आता एंड तुमच्या ह्यानेच करणार मी. नाही नाही सगळे दाखवणार, सगळे शेकोटीला बसलेली. ताई व्हिडिओ बंद कर माझा माता. बाय बाय कर सगळ्यांना. अगं बोल की काहीतरी. व्हिडिओ आवडला असेल तर असं लाईक करा बिरा काहीतरी बोला. हा चला बाय बाय. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.